नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये। जसे की माझं नाव आहे दीपाली, माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे घरातलं ऑफिस मनातलं गाव। तर अशा युनिक आणि हटके चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे। तर आत्ता तुम्हाला वाटत असेल मी तयारी वगैरे केलेली आहे, तर मी कुठं चाललेली आहे तर मी माझ्या गावी जाणार आहे। तर माझी गावाची जर्नी कशी होते कशी नाही तर ते बघायला विसरू नका। आणि आमच्या गावाकडं वातावरण कसं असतं तर ते पण मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणारच आहे। तसं तर मी गणपतीला नाही जाते, काही कारण म्हणजे आमच्या गावाकडं बसवल्या का नाही ते पण नाही मला माहिती। आणि कशामुळे बसवला नसेल तर काही अशा घटना म्हणजे सूतक वगैरे आहे, तुम्हाला माहीत असेल सूतक काय असतं ते। तर त्याच्यामुळं मग नाही बसवलेलं आहे का नाही बसवलेलं ते मला नाही सांगता येणार। पण माझी गावची सफर आणि गावातलं वातावरण, गावाकडचं वातावरण कसं असतं कसं नाही तर ते मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणारच आहे। तर आत्ता माझी तयारी जस्ट झालेली आहे, मला 9 वाजता गाडी आहे। तर आता घरी 8 वगैरे वाजलेले आहेत। तर म्हटलं तुम्हाला म्हणजे म्हटलं मी गावाला जाते तर व्हिडिओ बनवावा, तर माझी गावची सफर कशी होते कशी नाही तर ते व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघाच। आणि व्हिडिओ बघायला विसरू नका आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, कंटिन्यू बघा। आणि आत्तासाठी तर एवढंच, मी आता इथं माझी तयारी वगैरे झालेली आहे, आत्तासाठी मी इथं थांबवते आणि पुढं व्हिडिओ कंटिन्यू करते। तसा तर हा व्हिडिओ थोडासा जुनाच आहे, म्हणजे 8-10 दिवसापूर्वी शूट केलेला होता। पण मला वेळ नसल्यामुळं मी काही एडिट वगैरे करू शकले नाही, म्हणून हा व्हिडिओ आता येत आहे। तर मी गणपती बाप्पांच्या याच्यासाठी मी गावी जात होते, पण गावी गेल्यावर समजलं की तिथं गणपती बाप्पा बसवलेले नाही आहेत। तर सूतक असल्यामुळे आम्हाला सूतक होतं, त्याच्यामुळं मग नाही बसवलेलं होतं। पण मग सहज माझं गाव म्हणजे कधीची मी गावाला वगैरे गेलेली नव्हती, म्हणून म्हटलं 2-3 दिवस सुट्ट्या आहेत, तसे तर मला 3 दिवस सुट्ट्या होत्या, म्हणून म्हटलं मग इथं राहण्यापेक्षा मी गावाला जाऊन येईल, थोडंसं वेगळं काहीतरी चेंजेस होतं आपल्या राहणीमानात। रोज एकच काम करून तेच काम, तिथंच राहणं तिथंच खाणं, मग ते बोर होऊन जातं। तर थोडंसं वेगळं म्हटलं गावाला जाऊन येऊ, थोडंसं फ्रेश वाटतं गावाला गेल्यावर। आणि म्हणजे तसं तर मला गावाकडं राहायला वगैरे आवडतं भरपूर, पण मग कसं आपण जॉबला असल्यामुळं, वर्किंग असल्यामुळं मग कधी जायला भेटतं कधी नाही जायला भेटत। तर मग मला आत्ता चान्स भेटलेला होता, सुट्ट्या वगैरे होते, म्हणून मग मी म्हटलं जाऊन येऊ। तर आत्ता इथं माझी तयारी वगैरे सुरू होती। तर इथं मी चेक पण करत होते कोणत्या वस्तू घेतल्या नाही। तसं तर गावाला मी जाताना कपडे वगैरे काही घेऊन जात नाही, तिथं माझे एक्स्ट्रा असतातच। आणि म्हणजे सासरी म्हणा माहेरी म्हणा मी कधी कपडे वगैरे घेऊन जात नाही, जे म्हणजे असे महत्त्वाचे राहतात तेच घेतात, वापरायचे तर मी तिथे एक्स्ट्रा ठेवतेच। मग इथं चेक करत होते की मी चष्मा वगैरे घेतला का नाही ते पण बघत होते, आणि काही वस्तू राहिल्या वगैरे कधी म्हणजे तिकडून मला ऑफिस म्हणजे गावावरून लवकर यायचं असलं तर ऑफिस वगैरे ड्युटी वगैरे असली तर मला सकाळी वगैरे निघावं लागतं, तर मग त्याच्यासाठी पण काही म्हणजे घेतलं का नाही ते बघत होते। तर मग इथं माझी मस्तपैकी तयारी वगैरे झालेली होती। आणि तसं पाहायला गेलं तर मला गावाला भरपूर आवडतं राहायला वगैरे, पण तसं म्हणजे वेळच कधी येत नाही की गावाला म्हणजे असं 8-10 दिवस राहू, 15 दिवस राहू, महिनाभर राहू, असं मला कधी चान्स भेटलाच नाही जॉबमुळं, वर्किंग असल्यामुळे। तसं तर मी माझं लग्न ठरलेलं होतं, तर तेव्हा पण मी वर्किंगमध्येच होती, तर तेव्हा पण मला फक्त 15 दिवसाच्या सुट्ट्या भेटलेल्या होत्या। आणि 15 दिवसात माझी एवढी घाई झालेली होती। आणि तसं पाहायला गेलं तर आता मला 7-8 वर्ष म्हणजे जॉबला होऊ राहिले। तर तिथून एवढ्या 7-8 वर्षामध्ये मी महिनाभर किंवा 2 महिने असं मी एकदाही सुट्टी मारलेली नाही, जास्तीत जास्त 1 किंवा 2 दिवस। आणि काही आजारी वगैरे राहिले म्हणजे आजारी वगैरे पडली तर ते ॲडमिट वगैरे झाली तर तेव्हा फक्त 8 किंवा 5-6 दिवसाच्या सुट्ट्या होतील, नाही तर असं महिनाभर सुट्टी घेतली आणि 2 महिने गावाला राहिली वगैरे असं कधी मला वेळ भेटलेलाच नाही। त्याच्यामुळं मग मला खूप ती मनात खंत पण राहते की गावाला आपण महिनाभर राहावं, म्हणजे महिनाभर 8-10 दिवस। आणि सासरी पण म्हणजे जसं लग्न झालेलं होतं ना, तर सासरी पण मला तेवढे दिवस राहायला भेटलं नाही। मी म्हणजे मूळ वगैरे चालू होते ते लग्न झाल्यानंतर आपले,
पहिले मूळ दुसरं मूळ वगैरे राहतात, तर तेव्हा पण मी म्हणजे मोजून 2 किंवा 3 दिवस राहिलेली आहे. आणि तसं माहेरी मला राहायला भेटत नाही किंवा सासरी पण राहायला भेटत नाही. तसं तर मला सासरी पण आवडतं राहायला, पण मग वेळच कधी आला नाही एवढ्या दिवस वगैरे राहायचा. तर असो, ते त्या गोष्टी तर होतच राहतील. तर इथं मस्त माझी तयारी वगैरे झालेली आहे. स्कार्फ वगैरे बांधत होती आणि 2-3 दिवस गावाला जात असल्यामुळं मग माझी पिसीची हालत पण थोडी खराब होऊन जाते, कारण की तिकडून येऊन तो पिसी म्हणजे होतं तर ते पिसी ऑफिसचाच असतो. तर मग त्याला मस्तपैकी वगैरे म्हणजे झाकून वगैरे जात होते त्याला. आणि खिडक्या वगैरे बंद म्हणजे बंद करायच्या बाकी होत्या. आणि म्हणजे थोडासा अंधार पण झालेला होता, पावसाचं वगैरे वातावरण झालेलं होतं, म्हणून रूममध्ये थोडासा अंधार दिसत होता आणि माझी तयारी वगैरे होतच होती. तर चला, आता मी निघते गावाला. तर इथे मी रिक्षातून वगैरे उतरलेली होती आणि नवीन बस स्टँडला आलेली होती. हे नाशिकचं नवीन बस स्टँड आहे. नवीन म्हणजे ते नवीन दुसरं आहे आणि हे आधीचं होतं ठक्कर बाजारचं ते बस स्टँड आहे. तर आता सध्या तरी इथेच बस वगैरे लागत असतात. तर माझी बस 9ला वगैरे होती आव्होना कनाशी. तर म्हणजे मी बरोबर टायमात आलेली होती, उशीर वगैरे झालेला नव्हता. तर इथं मी बघत होते माझी बस वगैरे लागलेली का नाही. तर तसं तर मला बस स्टँडचं म्हणजे असं आल्यावर नवीन नवीन प्रकारचे आवाज काही विकायला वगैरे येतं, तर ते मला भारी वाटतं बघायला वगैरे. इथं माझी बस वगैरे लागलेली होती, मी बसमधून मस्त शूट वगैरे करत होती. तर असं माझं चालू होतं. आणि गावाला जायची एक वेगळीच उत्सुकता राहते, मज्जा वाटते. मला तर तसं भरपूर आवडतं, म्हणजे असं चान्स भेटला तर मी म्हणजे असं खूप एन्जॉय करून वगैरे घेते. आणि मला गावालाच नाही, कुठं पण प्रवास करायला मला भरपूर आवडतं, रात्रीचा असो दिवसाचा असो. तर इथं मस्तपैकी बस वगैरे सुरू झालेली होती आणि नाशिकच्या दिशेला म्हणजे गावाच्या दिशेला लागलेली होती. इथं गोदावरीचं पूल वगैरे, तिथून मी शूट वगैरे करत होते बसमधून. तर अशी माझी जर्नी सुरू होती आणि गावाकडं तर अजून भारीच वाटतं. तर चालू होतं माझं बसमध्ये वगैरे शूट वगैरे करणं आणि बघा पुढं काय होतं ते. आम्हाला गावाला वगैरे जायचं असेल तर आम्ही वणीवरूनच जातो. तर सप्तशृंगी गड वगैरे आमच्या गावावरूनच म्हणजे गावाला जाताना तिथूनच जातो. तर ते म्हणजे लागतंच आम्हाला. तर तिथले डोंगर वगैरे इतकं धुकं होतं, म्हणजे गावाला जात होती तर ते डोंगरांना इतकं धुकं होतं. आणि थोडंसं पावसाचं वातावरण तर म्हणजे इकडं नाशिकला वगैरे नव्हतं. आणि तिकडं वणीच्या इकडं वगैरे म्हणजे पावसाचं वातावरण, म्हणजे पाऊस तर दिसतच होता आणि डोंगरांना इतकं धुकं दिसत होतं. तर ते बघायला पण खूप मज्जा येत होती. मस्त सह्याद्रीच्या पर्वतरांगा वगैरे एन्जॉय करत करत मी चाललेली होती गावाला. आणि इथं म्हणजे आम्हाला सप्तशृंगीगड एकदम म्हणजे आमच्या गावापासून 10-12 किलोमीटरवरच आहे. तरी पण आम्हाला कधी जायला वगैरे म्हणजे असं म्हणजे वेळ भेटत नाही. लोक इतक्या लांबून लांबून त्या गडावर वगैरे येत राहतात, पण आम्हाला एवढं 10-12 किलोमीटर सप्तशृंगी गड वगैरे आहे, तरी पण आम्हाला कधी म्हणजे जायला एवढं हे नाही राहत, म्हणजे असं उत्सुकता नाही राहत. कारण की आम्ही रोज म्हणजे नेहमीच बघतो, रोज तर नाही बघत पण नेहमीच बघतो. नेहमी म्हणजे गावाला वगैरे जाताना आमचं ते नेहमीचंच झालेलं आहे एन्जॉय करत जाणं वगैरे.
तर तसं तर म्हणजे लग्नानंतर मी गेलेली होती गडावर वगैरे आणि आता पुढं नवरात्र वगैरे येत आहे, तर त्याच्यामुळं आता म्हणजे तयारी वगैरे गडावर सुरू झालेली आहे, बंदोबस्त वगैरे आणि तिथलं काही कामं वगैरे तर ते असे सुरू झालेले आहेत. तर मी इथं नांदूर इथून पटकन आभोण्याला वगैरे आलेली होती आणि इथं भाऊ वगैरे घ्यायला येणार होतं, तर त्याची मी वाट बघत होते. तर तो आलेला होता पण पेट्रोल वगैरे टाकायला गेलेला होता. तर इथे मी व्हिडिओचा वगैरे एंड करणार आहे. तर मी तसं घरी गेल्यावर पण काही शूट केलेलं आहे. तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्यासोबत जोडून राहा आणि पुढचा भाग बघायला विसरू नका. तर लवकरच उद्याच्या भागात येईलच.